खूप छान असं मस्त पिवळं पिवळं सोनेरी सोनेरी आपला इथे सोन्यासारखा गहू। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। चला सकाळी सकाळी मी आहे ना टेरेसवर आलेली आहे। आम्हाला नगरपालिकेचं पाणी आलेलं होतं आणि मिस्टरांनी ना पूर्ण टेरेस ओली केलेली आहे, कारण टेरेसला आहे ना पाणी मारायचं होतं। तर काल तुम्हाला मी दाखवलं घोटाईचं काम चालू होतं आणि फायनली ते सर्व काही झालेलं आहे। ह्याच क्षणांची मी वाट बघत होते, कारण मला असं झालं होतं की कधी एकदाची टेरेस छान होईल आणि मी इथे मस्त छान छान असे वाळवणीचे पदार्थ बनवेल। तर मला खूप आनंद झाला ते बघून। तर मी पण आली मिस्टरांना हेल्प करायला। तर खालचा परिसर इतका छान दिसतो ना वरतून। तर हे बघा मंदिर आणि त्याच्या अवतीभोवती मुलं आहे ना एकमेकांवरती रंग उडवत आहे, म्हणजे रंगपंचमीचा सण खेळत आहे। तर आमच्याकडे आज रंगपंचमी होळीच्या 5व्या दिवशी असते आणि वरती गेल्यानंतर खाली बघितलं ना तर एकदम असं उंच वाटतं, गरगरल्यासारखंच वाटतं। मला खूप जास्त उंचावरून बघायला आवडत नाही, पण इथून आजूबाजूचा परिसर आहे ना खरंच खूप छान दिसतो। तर आमच्या टेरेसवरती ना आम्ही सोलर पण बसवलेलं आहे विजेचं। तर आता ते अजून काही चालू झालेलं नाही आहे, त्याची सर्व काही फिटिंग वगैरे झालेली आहे, पण अजून 15-20 दिवसांनी ते चालू होईल। तोपर्यंत घराचं कामही पूर्ण होईल आमच्या। तर वरती आम्ही टॉवर जरा मोठं करून घेतलेलं आहे, वाढवलेलं आहे, कारण जेणेकरून काही पदार्थ वरती मला बनवता येईल। तर मुद्दाम मी ते केलेलं आहे। तिथे म्हटलं आपण वाळवणीचे पदार्थ बनवू, त्यावेळेस थोडीशी सावली तर पाहिजे ना बसायला, तर म्हणून। आणि मसाले वगैरे मला ते भाजावे लागतात ना, तर वरतीच टेरेसवर मी सर्व काही करत असते। तर आता 2-3 दिवसांनी सर्व काही तुम्हाला व्हिडिओ बघायलाच मिळतील। सध्या खाली ना खूप वाळू सिमेंट माती आहे आणि मला टेरेसवरतीच वाळवणीचे पदार्थ करायला जागा असते। पण ह्या कामामुळे ना यावर्षी वाळवणीच्या पदार्थांच्या ज्या रेसिपीज मी टाकत असते ना तर त्या थोड्याशा लेटच येईल तुम्हाला, कारण मागच्या वर्षी पण मी बरेच पदार्थ केलेले आहे। तर माझ्या सुवर्णास किचन चॅनलवर जाऊन तुम्ही ते सर्व काही पदार्थ बघू शकता, तिथे सर्व काही प्रमाणानुसार मी दिलेलं आहे। आणि आता नव्याने पुन्हा मी सुरुवात करणारच आहे, पुन्हा सर्व काही रेसिपीज मी बनवेल। मागच्या वर्षी पण उपवासाचा बटाटा साबुदाणा पापड मी बनवली होती, रील रेसिपी बनवली होती, तर ती खूप व्हायरल गेली आणि 2 मिलियनच्या पुढे गेलेली आहे आपली ती रेसिपी। तर बऱ्याच ताईंनी माझ्याकडे ऑर्डर केली होती ती रेसिपी, म्हणजे ते पापड पण मला त्यावेळेस जमलं नाही द्यायला। तर बघू यावर्षी तर नक्कीच करणार आहे मी। तर खाली आल्यानंतर मग आम्ही आंघोळ केली, माझी आंघोळ झालेली होती, देवपूजा झाली आणि त्यानंतर मग चहा वगैरे ठेवला। तर मिस्टरांना चहा बिस्किट खायचं होतं आणि माझ्यासाठी 1 कपमध्ये दूध घेतलं, त्यामध्ये कॅल्शियम पावडर टाकत असते मी। तर तेच दूध मी पिते रोज रोज, तर काही मी चहा घेत नाही। कधीतरी मला वाटलं मूड असला तर मी घेते, उपवास वगैरे असला तर घेतेच मी चहा, कारण त्या दिवशी भूक लागते आणि चहा पिल्यामुळे भूक मरते, त्यामुळे मग घेत असते उपवासाच्या दिवशी चहा। तर चला मिस्टर पुढे बसलेले होते, त्यांचीही आंघोळ झालेली होती। त्यांना मस्त मारीगोल्ड बिस्किट आणलेलं होतं मी, गव्हाच्या पासून बनतात हे बिस्किट, म्हणून मग मी हे आणून ठेवते, कारण मैद्याचे जे दुसरे बिस्किट असतात ना खारे वगैरे ते काही आम्ही आणत नाही सध्या। आपल्या सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। चला चला घ्या घ्या। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। चला, होळीच्या 5 दिवसानंतर आमच्याकडे रंगपंचमी असते नाशिक भागामध्ये। तर खूप मोठ्या उत्साहाने रंगपंचमी साजरी केली जाते। तर सकाळपासून लहान लहान मुलांची रंगपंचमी तर चालू आहे आणि मोठ्या मुलांची मोठ्या माणसांची रंगपंचमी दुपारनंतर म्हणजे 3 नंतर चालू होईल, 4 नंतर। तर जमलं तर दाखवेल मी तुम्हाला। आम्ही काही जास्त रंगपंचमीचा सण खेळत नाही, पण बघू थोडंसं रंग लावू आणि संध्याकाळीच तो सण साजरा करू। तर बघा आजचा व्हिडिओ स्किप न करता चला, मस्त चहा वगैरे झालेला आहे, आता स्वयंपाक बनवायचा आहे। तर आज जमलं तर शेतात जायचा प्लॅन आहे माझा। तर खूप दिवस झाले तुम्हाला शेत पण दाखवलं नाही। तर मिस्टर म्हणताय की आज काही काम नाही, कारण कामगारांनी सुट्टी घेतली, आज लाडू मसाले पण बंद आहे रंगपंचमीच्या सणामुळे। तर म्हटलं चला एक फेरफटका मस्त मळ्यात मारून येऊ। तर बघा आजचा व्हिडिओ। रोज किचनमध्ये स्वयंपाक करताना काय भाजी करायची, हा सर्वात मोठा प्रश्न
तुम्हालाही असेल ना, माझंही तसंच असतं कधी कधी. रोजचीच काही आपली भाजी ठरलेली नसते. जी भाजी फ्रीजमध्ये असते ती आपण करतो, पण आज घरामध्ये बटाटे सोडून मला दुसरं काहीही दिसलं नाही, कारण एवढ्यात मिस्टरांनी काही भाजीपाला आणलाच नाही. तर म्हटलं चला आता बटाटे दिसताय तर बटाट्याच्या चकत्या करू. तर ही भाजी पण मिस्टरांना खूप आवडते. आपल्याला काय आवडतं त्यापेक्षा बाकीच्यांना काय आवडतं याचा जास्त विचार करावा लागतो. तर माझं तर काही नाही, मला काही नसलं तर मी दूध चपाती दूध भाकरी खाऊन भागवते माझं, पण बाकीच्यांना त्यांच्या आवडीच्या भाज्या करून देत असते. तर भाजी करताना तेल थोडंसं जास्तच झालं आहे माझ्याकडून, पण चला असू द्या. आता ही बटाट्याची चकत्यांची भाजी नक्की करून बघा, खूप छान लागते. पूजाला पण आवडते. तर पहिले टिफिन घेऊन जायची ना स्कूलमध्ये, तर कधी कधी भाजीला काही नसलं तर मी पटकन बटाट्याच्या चकत्या तिला बनवून द्यायची. तर तिला पण खूप आवडायची ही भाजी. तर आता यावरती थोडासा पाण्याचा हपका मारून आहे ना, भाजीवरती झाकण ठेवून आहे ना, भाजीला 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं. आणि 4-5 चपात्यांचं पीठ पण लगेच मी भिजवलं. पीठ भिजवल्यानंतर चपात्या करून घेते. तर बाजूला बटाट्याची भाजी पण होत आलेली होती. गरम गरम चपाती आणि बटाट्याची भाजी मिस्टरांना लगेच जेवायला वाढून दिलं. तर हे बघा, तेल थोडं जास्त झालं होतं, पण मी खालचं तेल काही त्यांना दिलं नाही, वरची भाजी काढून दिली. जेवण वगैरे आमचं झालं आणि त्यानंतर मग आता आम्ही चाललो आहे शेतामध्ये. तर आमचं शेत आहे ना घरापासून आहे ना थोडंसं लांब आहे, म्हणजे 2 किलोमीटर असेल अंदाज माझा. तर आता रस्त्याने तुम्ही बघताय दुतर्फा झाडी दिसताय, मस्त हिरवगार वाटतंय, पण आतमध्ये ना रोडपासून शेत थोडंसं मध्ये, त्यामुळे मग रस्त्याने असं जावं लागतं. छोटीशी पायवाट आहे, तर ह्या पायवाटेनेच आम्हाला पुढे जावं लागतं. खूप रस्त्यालगत आमचं शेत नाही आहे, आतमध्ये आहे जरासं, त्यामुळे आम्हाला थोडीशी सर्कस करूनच जावं लागतं. आता तरी बरं आहे, उन्हाळ्याचं काही वाटत नाही जायला, पण जेव्हा पावसाळा असतो ना त्यावेळेस हाच रस्ता आहे ना खूप मातीचा होऊन जातो आणि जायचं म्हटलं ना तर मग भीतीच वाटते. तर हे बघा, तुम्ही बघताय ना एकदम असे खड्डे मोठे आजूबाजूला आणि वळणाची ही छोटीशी पायवाट. तर यानेच असं आम्हाला शेतामध्ये जावं लागतं. तर आता आम्ही आलो आहे आमच्या शेतामध्ये. तर इथे मस्त आमचा हा गहू दिसतोय बघा, हिरवागार आहे थोडासा आणि बाजूला चाळ. आलो आता आम्ही शेतामध्ये. बरेच दिवस झाले ना, खूप दिवस नाही, बऱ्याच महिन्याने आले. हां, बऱ्याच महिन्यांनी आली. सोयाबीन टाकली तेव्हा आली. इकडचा गहू हिरवा आहे, तिकडचा पिवळा झालाय वाटतं. तो आधी केलेला आहे ना, म्हणून. चला, खूप कडक ऊन आहे. 12-12:30 वाजले. धरा नाही छान वाटतंय सावलीला उभं राहिल्यानंतर. मिस्टरांना आता एवढं उन्हाचं पाणी भरणार आहे तुम्ही? दिवसाची लाईट किती वाजेपर्यंत आहे? 5 वाजेपर्यंत. बापरे, एवढं उन्हाचं आता मिस्टरांना पाणी भरायचंय गव्हाला, आणि मी एखाद्या झाडाखाली सावलीला बसणार आहे. पाणी या गावाला, शेवटचं पाणी म्हणजे याला भरायचंय का आता? लसूण भरायचं. लसूण. चला दाखवते तुम्हाला आता. खूप साऱ्या ताईंना माहिती आहे आमचं शेत, पण ज्या नवीन ताई आहे त्यांना माहीत नाही. तर सांगते, आमचं शेत आहे ना इथून सुरुवात होते तर पूर्ण समोर तिकडे टोकाला आहे. तर चला पुढे दाखवते तुम्हाला. तर ही ना खालची पट्टी जरा अशी खाली आहे, म्हणजे वावर आहे ना खालीवर आहे ना. तर हा हिरवागार गहू आहे ना, ही पट्टी ना आमची जवळपास 1 बिघ्याला कमी आहे, 15 पांड असेल. आणि समोर ती कांद्यासाठी चाळ केलेली आहे, आम्ही नेट लावलेलं आहे त्याला. त्यामध्ये बराच पसारा असतो, गोण्या वगैरे ठेवलेल्या असतात, शेतीचं साहित्य ठेवलेलं असतं. आणि तिकडे सर्व काही गहूच केला आहे. यावर्षी आम्ही काही कांदे वगैरे केले नाही, कारण मागच्या वर्षी ना कांदे केले होते, इतका छान कांदा झालेला होता, पण भाव नसल्यामुळे ना कांद्याची पूर्ण नुकसान झाली. आणि जितका आम्ही खर्च केला होता ना तितका सुद्धा आम्हाला वसूल झाला नाही. त्यामुळे कांद्याने खूप आम्हाला रडवलं, म्हणून आम्ही यावर्षी कांद्याचा नाद टाकूनच दिला, केलाच नाही कांदा. लसूण केला आहे, कारण लसूण लागतो आम्हाला वर्षभर खायला. तर हे बघा, गव्हाला इतकी छान मस्त वाढ आहे ना, आणि इथून तिथून हा तुम्हाला सर्व काही गहूच दिसतोय. पूर्ण मला वाटतं 5.5 बिघ्याचा हा पट्टा, म्हणजे 6 बिघे शेती आहे आमची. जवळपास 6 बिघे म्हटलं तर 3 एकर. आणि समोर ती नारळाची झाडं दिसत आहे ना, तिथपर्यंत आमचं शेत आहे. चिंचेचं मोठं झाड दिसतंय तिकडे, ते चिंचेचं झाड आहे. तर त्या झाडांच्या पर्यंत आमचं इतकं शेत आहे, आणि संपूर्ण असा गहूच केलेला आहे. संपूर्ण शेती आमची 3 एकर.
6 पिके, म्हणजे 2 बिघ्याचा 1 एकर असं असतं. तर खूप छान असा मस्त गहू आहे ना. मस्त वाटतं शेतामध्ये येऊन. खूप खूप दिवसांनी आली मी. खूप छान असं मस्त पिवळं पिवळं सोनेरी सोनेरी आपला इथे सोन्यासारखा गहू. चला, तर ही बघा, ही चाळ आहे आणि चाळीमध्ये काही साहित्य वगैरे टाकलेलं असतं. तिकडे विहीर आहे. मिस्टर गेले पेटीकडे ते लाईट वगैरे लावायला, मोटर चालू करायला. मिस्टरांचं आहे ना खूप दिवसांपासून चालू होतं की एकदा तरी मळ्यात चल, तुला गहू दाखवतो, इतका छान झाला आहे, खूप वाढला आहे गहू. तर म्हटलं चला आज टाईम भेटला आहे तर आज आली मी. पण छान आहे गहू, मस्त आहे. हवा खूप सुटलेली आहे ना, हवीशीर छान वाटतं असं. मला वाटतं हा पाडव्यानंतर काढायलाच येईल हा गहू. आणि इथे आहे आमची विहीर. तर विहिरीमध्ये ना पाणी पडतंय. इकडे आम्ही लसूण लावलेला आहे. तर हा सर्व काही लसूण दिसतोय. लसणालाच पाणी भरताय मिस्टर. धो पाण्याचा आवाज. लसूण अजून काढायला वेळ आहे. हिरवा दिसतोय ना, थोडासा वाळला की तो छान मस्त होतो. शेतकऱ्याचं काम म्हणजे ना खूप खूप कष्टाचं आणि मेहनतीचं असतं. ऊन, पाऊस, वारा, रात्र असं काही बघावं लागत नाही. ज्या वेळेला लाईट असते ना त्यावेळेला ते पाणी भरावंच लागतं पिकांना आणि यावंच लागतं. कधी कधी दिवसाची लाईट असते, कधी कधी रात्रीची लाईट असते. मिस्टर तेव्हा शेतामध्ये येत असतात पाणी भरायला आणि सर्व शेते ना स्वतः मिस्टरच करतात. आम्ही मजूर कामगार असं काही लावत नाही. फक्त पीक जेव्हा पेरायचं असतं त्यावेळेस लावतो आणि निंदणी खुरपणे असते त्यावेळेस बायका येतात आणि करून देतात. तर हे सर्व काही मिस्टरच बघतात. सर्व काही शेतीचं काम सांभाळून पण घरामध्ये बिझनेसचं पण सर्व काही ते सांभाळत असतात. म्हणजे आम्ही रॉ मटेरियल घेत असतो ना, ते सर्व काही आणण्याचं नेण्याचं काम तेच करतात. चला आता मी बसते सावलीला, कारण खूप ऊन लागतंय. 1 वाजलाय दुपारचा. आणि काय हां तिकडंच जाते. इकडं बसते ना चाळीच्या सावलीत. आणि इथे ना आम्ही बांधायला आहे ना खूप आंब्याची रोपं लावली होती. पण शेळ्या बकरं येतात ना कधी कधी, त्यांनी खाऊन टाकली आणि लक्षच राहिलं नाही. तर हे बघा, हे कसं एक वाळून गेलं आहे का, छोटंसं दिसतंय. पाणी न गेल्यामुळे पण ते सुकून गेलं. आणि इथे लावलेली होती, बरीचशी झाडं लावलेली होती आंब्याची, पण काहीच राहिलं नाही. रोजच्या रोज लक्ष द्यावं लागतं झाडांकडे. मिस्टर येतात पण तरी पण आंब्याची झाडं झालीच नाही. खूप वेळा आम्ही आंब्याची झाडं लावली पण आम्हाला काही जमतच नाही आहे. तर चला असं काही आहे. आणि गहू किती सुंदर दिसतोय ना, नुसता सोन्यासारखा चमकतोय. भरपूर गहू होईल आम्हाला यावर्षी. खूप गहू केला आम्ही, पहिल्यांदा इतका केला आहे, नाहीतर थोडाच करत असतो. तर इथंच सावलीला बसावं वाटतंय मला, कारण जिकडे तिकडे ऊनच ऊन आहे. तर मिस्टरांचं पाणी भरेपर्यंत म्हटलं चला आता इथेच थोडा वेळ टाईमपास करते. थोडंसं मोबाईलमध्ये माझं थोडंसं काम आहे ते करते. तर चला बोलते परत तुमच्याशी. लसूण आणि कांद्याची पात जवळपास सेमच असते. तर लसूण असा आहे आमचा, म्हणजे अजून थोडासा मोठा होईल. त्याची पातेनं अजून हिरवीगार दिसते. जोपर्यंत पात अशी वाढत नाही ना वरची, तोपर्यंत लसूण काढत नाही. तर अजून त्याला वेळ आहे काढायला. तर मी आपली बसली होती सावलीला आणि मिस्टर उन्हामध्येच काम करताय. त्यांचं काम चालूच आहे. थोडंसं राहिलेलं होतं पाणी भरायचं गव्हाला आणि मी एका झाडाखाली बसलेली होती. तर या झाडाच्या सावलीमध्ये, आणि हे झाडे ना बघितल्यानंतर मला एक आठवण झाली की या झाडाला ना अशी बारीक बारीक रंगीबिरंगी ना छोटी छोटी फुलं असतात आणि त्या फुलांसोबत आहे ना ह्या झाडाला अशा प्रकारचं एक फळ येतं. म्हणजे बीच दिसतं इथे, मिरे असतात ना आपल्या मसाल्याचे, अगदी तसं दिसतं. पण ते खायला ना इतकं गोड आणि छान लागतं ना.
तर लहानपणी ना मी जेव्हा मैत्रिणींसोबत कपडे धुवायला नदीला जायची, तर नदीच्या रस्त्याला आहे ना अशी झाडं असायची आणि आम्ही खूप खूप खायचो हे फळ, म्हणजे हे बी. तर मला ती आठवण झाली म्हणून मग म्हटलं चला. तर तिथेच बसल्या बसल्या माझं लक्ष सहज गव्हाकडे गेलं. गव्हावरती ना मस्त 2 फुलपाखरं आहे ना पिवळ्या रंगाची आहे, तर ती छान अशी मस्त खेळत होती, बागडत होती. तर मला बघून खूप छान वाटलं. फुलपाखरू सहज आपल्याला बघायला कुठे मिळत नाही, पण असं बघितलं ना तर खूप छान वाटतं. तर हे बघा 2 फुलपाखरी होते, पण ते एकमेकांसोबत खूप छान मस्त खेळत बागडत होते आणि मला ते बघून खूप भारी वाटलं. तर मी त्याला थोडंसं शूट केलं व्हिडिओमध्ये. तर आजूबाजूला आहे ना आमच्या शेतामध्ये खूप जनावरं येतात. तर हे बघा एका सापाची कातिंग इथे पडलेली आहे, तर मिस्टरांनी ती उचलून आणली, कुठून तरी पडलेली होती आणि मला दाखवत होते. तर हे बघा किती मोठा असेल याच्यावरून विचार करा तुम्ही. तर सापाची कातिंग आहे ही. तर आपलं जे चमडं असतं ना, म्हणजे सापाची त्वचा, तर तो टाकत असतो 6 महिन्यांतून किंवा 4-5 महिन्यातून असं. तर हे बघा अशा रंगाचा असेल तो. तर ते बघितलं आणि नंतर मग आम्ही घरी निघून आलो, कारण ऊन बरंच लागत होतं. मिस्टरांचं पण जवळपास पाणी थोडंफार भरून झालेलं होतं. मग आम्ही घरी यायला निघालो. आता आम्ही घरी. खूप ऊन लागत होतं. 3 वाजले घड्याळामध्ये. राहुल रात्री जरा उशिरा झोपला ना, त्यामुळे तो उशिरा उठला आणि त्याचा आता नाश्ताच चालू आहे दुपारचा. आणि मला थोडीशी भूक लागलेली होती. तर हे बघा इथे मी ना छान माझ्यासाठी ना गव्हाच्या शेवई बनवते. तर मला ह्या शेवई खूप आवडतात. कालच माझ्या मोठ्या बहिणीने बनवल्या होत्या. तर ह्या शेवई ना मला अशा साध्या पाण्यामध्ये बॉईल करून खायला खूप आवडतात. आंब्याच्या रसासोबत पण फार छान लागतात. तर मग मी आता पाण्यामध्येच थोड्याशा बॉईल केल्या, एक 2-3 मिनटं पाण्यात ठेवल्या फक्त, आणि लगेच चाळणीमध्ये गाळून घ्यायच्या आणि त्यावरती मग दूध, साजूक तूप, साखर टाकून खायच्या. तर मला आवडतात म्हणून मग मी माझ्यासाठीच बनवल्या. तर आमच्या घरामध्ये ना शेवई फक्त मलाच आवडते, बाकीच्या कोणाला आवडत नाही. तर चला आता मस्त माझ्यासाठी शेवई प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि यावरती दूध, साखर टाकून खाऊन घेते. आणि हा व्हिडिओ पण इथेच संपवते. रंगपंचमीचा सण आम्ही कसा साजरा करणार, कसा होणार, ते सर्व काही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल. तोही व्हिडिओ बघा. तर चला हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.